माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरील विरोधकांचे आरोप फडणवीसांनी फेटाळले। सचिन पाटील आणि निंबाळकरांचा काहीही संबंध नाही, फडणवीसांकडून पाठराखण। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अजून काम करायचंय, फडणवीसांकडून जाहीर कौतुक। बाज की असली उडाम अभी बाकी है, अशी शायरी। भाजप नेत्यांविरोधात वक्तव्य करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र धंगेकरांचे कौतुक। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदनेला अटक, पोलीस ठाण्यात शरण। तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 38 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी। जोपर्यंत देवाभाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। मुख्यमंत्र्यांचं फलटणमध्ये वक्तव्य, बहिणींना भाऊबीज मिळतच राहणार अशी ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पुण्यात आगमन होताच धंगेकरांची केली चर्चा। जवळ बोलावून घेत धंगेकरांची साधला संवाद। धंगेकर काम करणारा कार्यकर्ता, शिंदेंकडून कौतुक। पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेंचे दिल्ली दौरे वाढतात। संजय राऊतांची खोचक टीका, मोदी शांच्या 100 पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाहीत, असाही निशाणा। खासदार संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट। 1 नोव्हेंबरला आयोगाविरोधात होणाऱ्या मोर्चांसंदर्भात चर्चा। मोठ्या प्रमाणात डावे पक्ष सहभागी होणार, संजय राऊतांची माहिती। मुंबईच्या बोरिवलीमधून मुस्लिम तरुणासोबत पळून गेलेल्या तरुणीने आईला पाठवलं लिव्ह इन रिलेशनशिप विथ अग्रीमेंट। तर हा लव्ह जिहादचा नवा प्रकार, विहितचा आरोप। ज्येष्ठ अभिनेते सतीश शांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। सिनेसृष्टीतील कलाकारांनी घेतला अंत्यदर्शन। अखेरचा निरोप देण्यासाठी मित्र, परिवार आणि कुटुंबियांनी केली होती गर्दी।